नमस्कार मुलांना. आज आपण आपल्या इयत्ता 10वीच्या पुस्तकातील 9वी कविता बघणार आहोत. औक्षण. कवयित्री आहेत इंदिरा नारायण संत. जन्म आहे 4 जानेवारी 1914 आणि मृत्यू आहे 13 जुलै 2000. महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध अशा या लेखिका आहेत. औक्षण या कवितेमध्ये कवयित्रीने सीमेवर लढायला जाणाऱ्या सैनिक जे आहे त्या सैनिकांविषयी माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे मनामध्ये येणाऱ्या भावना त्यातून व्यक्त केलेल्या आहेत. सैनिकांचे शौर्य आणि त्यांच्यावरती असणारी श्रद्धा आणि प्रेम, ह्या प्रकारच्या भावना ज्या आहे त्या कशा प्रकारच्या आहे त्या कवयित्रीने आपल्याला औक्षण या कवितेमध्ये दिलेला आहे. आता औक्षण म्हणजे काय तर मुलांनो, कवितेच्या खाली आपल्याला एक ताट दिसत आहेत. ताटामध्ये पंटी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर औक्षण म्हणजे निरांजनाचं ताट. निरांजनाच्या दिव्याने आरती ओवाळण्यासाठी शुभचिंतन करणे म्हणजे औक्षण. बच्चों देखो, हम लोग देखते हैं कि हमारे घर में कोई भी शुभ कार्य होता है तो मम्मी एक थाली में निरांजन रखती है, मिठाई रखती है, फूल पत्तियाँ रखती है और थाली को अच्छी तरह से सजाती है. जैसे दिवाली है, रक्षाबंधन है, त्याचबरोबर भाऊ दूज है, अगर आपका बर्थडे हो, इसी समय अच्छी तरह से थाली सजाई जाती है. तो उस थाली को निरांजन की थाली बोलते हैं और उसी से जो हम लोगों का मम्मी आरती उतारती है उसी को औक्षण बोलते हैं. आणि म्हणून कवयित्रीने सुद्धा सैनिक जे आहे त्या सैनिकांचं औक्षण जे आहेत म्हणजे आरती जी आहे ती या ठिकाणी उतारलेली आहेत. अशा भावना ज्या आहे त्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत की जेणेकरून सैनिक आपल्या देशाचे सीमेवरती अहोरात्र या ठिकाणी पहारा देत असतात. दिवस रात्रभर आपल्या देशाचं रक्षण करीत असतात, म्हणजे देशाची सेवा करीत असतात. भारतीय जनतेला सुखाने या ठिकाणी जेवण करता यावं, सुखाची झोप यावी या हेतूने हे सर्व जवान अगदी डोळ्यात तेल घालून जागृतपणे आपल्या सीमेचं रक्षण करतात. आपण मुलांनो, आप लोगों ने टीवी पर देखा होगा कि जम्मू कश्मीर की सीमा पर जवान कैसे खड़ा पहारा करते हैं. अभी देखो लद्दाख में, लेह लद्दाख में चीन और भारत का कैसे सामना चल रहा है. सैनिक जो है वो सैनिक कैसे तैनात रहते हैं. ऐसा नहीं है कि अपने ही इंडिया में, सब देश के सैनिक जो है वो अपनी अपनी सीमा पर तैनात रहते हैं. कवयित्रीने आपल्या भारत देशातील सैनिकांचं वर्णन जे आहे ते वर्णन या ठिकाणी केलेलं आहे की सर्व जवान जे आहेत ते या ठिकाणी आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून अतिशय उत्तम प्रकारे आपल्या सीमेचं, देशाचं रक्षण करत आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या पराक्रमामुळे व शौर्यामुळे शत्रूची वाकडी नजर आपल्या या देशावरती पडत नाही.
कारण आपल्या सीमेवरती हे सैनिक जागृतपणे रक्षण करत असतात. भारतीय सेनेचा वचक या ठिकाणी इतर सैनिकांना असतो आणि त्यामुळे ते भारतीय जवानांकडे या ठिकाणी किंवा भारताकडे रक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती सैनिकांकडे आहे. भारतीय भूमीवरती या ठिकाणी परकीय देशाची नजरसुद्धा पडत नाही, कारण भारतीय जवान हे अतिशय शौर्य आणि पराक्रमी आहेत. प्रसंगी आपल्या प्राणाची आहुतीसुद्धा ते या ठिकाणी आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी देत असतात. प्राणाचं बलिदान जे आहे ते सुद्धा करत असतात. भारतीय भूमीवर जर शत्रूचा हल्ला होणार नाही याची ते रात्रंदिवस दक्षता घेत असतात. त्याची काळजी जी आहे ती काळजी कशा प्रकारे घेत असतात त्याचं वर्णन कवितेमध्ये या ठिकाणी कवयित्री इंदिरा संत यांनी केलेलं आहे. कधी परचक्राचे आक्रमण झालेच तर धैर्याने शत्रूशी मुकाबला करणे हे सुद्धा या सैन्याचं काम असतं. युद्धाची झळ भारतीयांना ते कधीही पोहोचू देत नाही. म्हणून सैनिकांच्या कर्तव्य तत्परतेचे या ठिकाणी वर्णन कवयित्री इंदिरा संत यांनी या ठिकाणी केलेलं आहे. कवितेच्या रचनेचा प्रकार या ठिकाणी आहे अष्टाक्षरी छंद. मुलांनो, परीक्षेला कवितेच्या मुद्द्यांच्या आधारे जेव्हा कृती आपल्याला सोडवायला येतात तेव्हा या ठिकाणी कवयित्री किंवा कवीचे नाव, कवितेचा रचना प्रकार, कवितेचा काव्यसंग्रह वगैरे या ठिकाणी बरेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी येत असतात. त्यामध्ये कवितेचा रचना प्रकार अष्टाक्षरी छंद आहे. कवितेचा काव्यसंग्रह आहे, म्हणजे कविता ही कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे तर इंदिरा संत यांची समग्र कविता. मुलांना कवितेच्या शेवटी ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे इंदिरा संत यांची समग्र कविता. म्हणजे ह्या कविता संग्रहातून त्यांची ही औक्षण कविता जी आहे ती घेतलेली आहे. कवितेचा विषय म्हणजे देशाच्या प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. मुलांनो, आपला देश जो आहे तो विविधतेने नटलेला आहे. पूर्वी आपण बघतो की आपल्या देशाला सोन्याची चिडिया म्हणून ओळखलं जात असतं आणि आपण रोज प्रतिज्ञासुद्धा म्हणतो, भारत मेरा देश है, सभी भारतीय मेरे भाई बहन हैं. बघा, आणि त्यातूनच आपल्याला आपला देश जो आहे त्या देशाची कल्पना या ठिकाणी येते. कशा प्रकारे आपला देश जो आहे तो या ठिकाणी विविधतेने नटलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अशा ह्या भारत देश जो आहे त्या भारत देशाची या ठिकाणी आपल्याला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे अभिमान जो आहे तो अभिमान या ठिकाणी असायला पाहिजे. अशा भावना ज्या आहे त्या भावना या ठिकाणी कवयित्री जे आहे त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न म्हणजे आपल्याला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे की जेणेकरून सैनिक जे आहे त्या सैनिकाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपला आशीर्वाद जो आहे तो आशीर्वाद या ठिकाणी मिळावा, चिरंजीवी होण्याचं या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारे भारत देशवासियांकडून आत्मनिर्भरतेचं एक कारण मिळावं आणि त्यामुळे या ठिकाणी कवयित्री जे आहे त्यांनी आपल्या या देशवासियांच्या सुरक्षतेसाठी जे काही सैनिक सीमेवरती जागृत राहतो त्यांना प्रेरणा देण्यासाठी ही कविता जी आहे ती या ठिकाणी लिहिलेली आहे. अतिशय उत्तम अशी ही कविता जी आहे ती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे की जेणेकरून आपल्या जीवाची बाजी लावणारे हे जे जवान आहे त्यांना ओवाळताना गोरगरीब माणसांच्या मनात दाटलेल्या विविध भावनांचे दर्शनसुद्धा आपल्याला या कवितेमधून व्यक्त होते. शब्द जे आहे त्या शब्दांमधून
कवयित्रीने व्यक्त केलेले आहे की सैनिकांच्या शौर्यावर असणारी असीम श्रद्धा व प्रेम या ठिकाणी व्यक्त होतं. त्याचबरोबरच असंख्य आसवांच्या ज्योती ज्या आहे त्या ज्योतीसुद्धा या ठिकाणी आम्ही भरवणार आहोत. त्यांना आसवांच्या ज्योती ज्या आहेत त्या अर्पण करणार आहोत आणि त्या ज्योतींनी आम्ही तुम्हाला ओवाळणार आहोत. असे हे भावुक जे आहे शब्द जे आहे ते शब्द कवयित्रीने या ठिकाणी वेगवेगळ्या परीने या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. कवितेमध्ये आपण या ठिकाणी कवयित्री जे आहे त्यांचा परिचय बघणार आहोत. मगाशी आपण बघितलं की कविता आहेत आपली 9वी औक्षण. कवयित्री आहे इंदिरा नारायण संत. जन्म आहे 1914 आणि मृत्यू आहे 13 जुलै 2000. कवितेमध्ये कविता जी आहे कवयित्री यांच्याविषयी थोडक्यात माहिती त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुप्रसिद्ध कवयित्री आहेत, कथाकार, ललित लेखिका, विशुद्ध भाव कविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली. प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमातून भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दामधून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहेत. त्यांचे मेंदी आणि मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम, निराकार हे कविता संग्रह, शामली, कदली, चैतू हे कथासंग्रह असे विपुल म्हणजे अनेक लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे. त्यांच्या गर्भरेशीम या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे. मग कवितेमध्ये या ठिकाणी कवयित्रीचा परिचय त्यांनी दिलेला आहे की एक सुप्रसिद्ध कवयित्री आहे, कथाकार आणि ललित लेखिका सुद्धा या ठिकाणी आहेत. भाव कविता लिहिणारी एक कवयित्री, आपल्या मन जे आहे त्या मनाला अतिशय भावुक करणारी अशी ही कविता जी आहे त्या कविता या ठिकाणी त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि त्यामुळे कविता जी आहे त्या कवितेला मुक्त दाद दिली, म्हणजे अगदी मोकळेपणाने लोकांनी त्यांना त्यांच्या कविता ज्या आहे त्या कवितांचं वाचन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमातून या ठिकाणी त्यांनी देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी थोडक्यात केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी गर्भरेशीम हा संग्रह जो आहे त्या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियाकडून केले जाणारे हे औक्षण आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवितेमध्ये या ठिकाणी कवीने दिलेले आहे की जेणेकरून सीमेवर आपला प्राण जो आहे त्या प्राणाची बाजी लावणाऱ्या आणि जवानाला मनोमन ओवाळताना गोरगरीब माणसाच्या मनात दाटलेल्या विविध भावना यांचे दर्शन या कवितेमधून या ठिकाणी व्यक्त झालेले आहेत. सैनिकांच्या शौर्यावर असणारी असीम श्रद्धा म्हणजे भरपूर श्रद्धा कशा प्रकारची आहे त्याचं थोडक्यात वर्णन जे आहे ते वर्णन या ठिकाणी आपल्या कविता जी आहे त्या कवितेमध्ये कवयित्री इंदिरा संत यांनी या ठिकाणी दिलेला आहेत. आपण आपली कविता बघणार आहोत. बघा, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीशी शान, वर घोंगावे बंबरा पुढे कल्लोळ धुरांचे, धडाडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे, तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीन दुबळ्यांचे असे तुला
एकच औक्षण. बघा मुलांनो, या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आपण आपली कवितेच्या पहिल्या 2 ओळी बघणार आहोत. कवितेमध्ये त्यांनी दिलेलं आहे, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. बघा औक्षण या शब्दाचा अर्थ आपण बघितला की निरांजनाच्या दिव्याने आरती ओवाळून शुभचिंतन करणे म्हणजे औक्षण. नाही मुठीमध्ये द्रव्य. बघा कवयित्री जी आहे त्या कवयित्री या ठिकाणी म्हणतात, सीमेवर शत्रूशी लढावयाला चाललेल्या जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना दीनदुबळी जनता त्याला उद्देशून काय म्हणते, आमच्याकडे किंवा आमचे तुझ्यावरील प्रेम जे आहे ते व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे धन दौलत नाही. मुठीमधून तुमच्यावर दौलत उधळावी अशी स्थिती जी आहे ती आमची नाही. आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसे रक्त नाही. हे सैनिका, तुझे कौतुक कसे करावे हे कळत नाही. आमच्या कष्टाचे बळ जे आहे, सामर्थ्य जे आहे ते सुद्धा या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की कष्टाचे बळ जे आहे ते सुद्धा आमच्या इथे या ठिकाणी नाही. आणि म्हणून या ठिकाणी द्रव्य म्हणजे पैसा, मूठ मतलब अपनी मुठ्ठी, शिरेमध्ये म्हणजे नसांमध्ये, रक्तवाहिन्या ज्या आहे त्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जे आहे ते सुद्धा या ठिकाणी पुरेसं नाही. आमच्या रक्तवाहिन्या ज्या आहे त्यामध्ये सुद्धा रक्त या ठिकाणी पुरेसं नाही. आमच्या मुठीतून तुला देण्यासाठी दौलत जी आहे ती उधळण्यासाठी सुद्धा आमच्याकडे धन दौलत संपत्ती जी आहे ती या ठिकाणी नाही. फक्त तुझ्याविषयी आम्ही भाव जो आहे तो व्यक्त करू शकतो, कारण आमचे कष्टाचे बळ सुद्धा या ठिकाणी तुझ्या शौर्यापुढे अपूर्ण आहेत. कारण तुझं शौर्य जे आहे ते एवढं महान आहे की जेणेकरून त्याचे या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गणना जी आहे ती या ठिकाणी आम्ही करू शकत नाही, किंवा शब्द जे आहे ते सुद्धा या ठिकाणी अपूर्ण पडतील. आणि त्यामुळे तुझे कष्ट जे आहे ते अतिशय आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान. या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की जीव जो आहे तो जीव या ठिकाणी किती ओवाळावा. सामर्थ्य जे आहे, शक्ती जी आहे ती शक्ती आमच्यामध्ये या ठिकाणी एवढी नाही. जीव जो आहे तो आम्ही तुझ्यावरी या ठिकाणी किती बरं ओवाळावा. खरे तर तुझ्यावर जीव जो आहे तो किती कुर्बान करावा असे तुझे शौर्य आहे. अशी तुझी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची जीव जो आहे तो ओवाळावयास वाटतो, पण आमचा जीव इवलास आहे, म्हणजे लहान आहे, शूद्र आहे. तुझ्या पराक्रमाच्या कथेपुढे आमच्या लहानशा जीवाचे मोल ते तरी किती असणार. आणि आमच्या जीवाची शान अगदी मामूली आहे, म्हणजे अगदी छोटीशी आहे. आणि अशी ही शान जी आहे ती या ठिकाणी आमची अतिशय आहे. आणि तुझ्या या शौर्य गाथेपुढे त्याची या ठिकाणी छोटीशी, अगदी बघा छोटी, अगदी लहान कवयित्री जी आहे ती जनतेचे मनोगत व्यक्त करताना या ठिकाणी म्हणते आहेत की हे सैनिका, तुझ्या गौरवासाठी, तुझ्यावर उधळण्यासाठी आमच्या मुठीमध्ये दौलत नाही, धन नाही, पैसा नाही. तुझ्या पराक्रमाला दाद देण्यासाठी तुझ्यावर आमचा जीव ओवाळून टाकावा असे वाटते. कारण या ठिकाणी तू एवढा पराक्रमी आहेस, एवढा शूर आहेत, आणि जरी तो जीव आम्ही ओवाळून टाकला तरी आमचा जीव तुझ्या प्रचंड कर्तृत्वापुढे अगदी लहान व क्षुल्लक आहे. तुझ्या शौर्याच्या कथेपुढे आमच्या जीवाचे मोल हे काहीही नाही. आमच्या जीवाची शान अगदी मामूली आहे, म्हणजे लहान आहे. जवानांच्या शौर्यगाथेची महती या ठिकाणी कवयित्री जी आहे त्या कवयित्री या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न जो आहे
तो करता आहे शौर्यगाथा. बघा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की तुझ्या शौर्यगाथे पुढे. शौर्यगाथा म्हणजे काय, तर पराक्रमाची गाथा. तू एवढा पराक्रमी आहे की तुझ्या पराक्रमाची गाथा जी आहे ती गात असताना शब्द जे आहे ते अपूर्ण पडतात. तुझी शान जी आहे ती शान अब्रू जी आहे लौकिक आहेत, इज्जत जी आहे ती या ठिकाणी भरपूर आहेत. मुलांनो बघा आपण या ठिकाणी बघतो की तुम्ही या ठिकाणी शूरवीर जवान जे आहेत, 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारीला आपण या ठिकाणी ह्या वीरांची महती गात असतो. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, अशा प्रकारे या ठिकाणी हे लोक जे आहेत, वीर जे आहे ते वीर या ठिकाणी आपल्या प्राणाची कधीही पर्वा करत नसत. नेहमी सतत या ठिकाणी आपल्या प्राणाचं बलिदान देण्यासाठी तत्पर असत आणि आपला देश जो आहे त्या देशासाठी आपल्या प्राणाचं बलिदान सुद्धा देत असत. आणि म्हणूनच या ठिकाणी म्हणतात हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे. बघा आपण या ठिकाणी बघतो की अशा ह्या महाराष्ट्रामध्येच नाही तर या देशाचा नावलौकिक जे आहे ते नावलौकिक या ठिकाणी सर्व दूर आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी बघतो की अशा ह्या देश जो आहे आपला देश या ठिकाणी समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या या देशाचा आपल्याला अभिमान जो आहे तो अभिमान वाटावा. कारण हे सैनिक जे आहे ते सैनिक या ठिकाणी आपल्या प्राणाचं बलिदान जे आहे ते देण्यासाठी कशा प्रकारे तत्पर आहेत याचं वर्णन जे आहे ते या ठिकाणी त्या कवितेमध्ये करतायत. कारण आपला जीव जो आहे तो जीव या ठिकाणी ओवाळता आहेत. आपल्या प्राणाचं बलिदान जे आहे, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, म्हणजे माझा जीव जो आहे तो अति लहान आहे, प्रेममय आहे, श्रद्धा आपली या ठिकाणी आहेत. माझा प्राण जे आहे ते मी या ठिकाणी आपल्या देशासाठी कुर्बान करणार आहे. तो जीव हा या ठिकाणी कितीही जरी लहान असला तरी सुद्धा मी या ठिकाणी तो आपल्या देशासाठी अर्पण करणार आहे. आणि त्यामुळे आपली या कवयित्री ज्या आहे त्यांनी आपला औक्षण ह्या कवितेमध्ये अशा ह्या सुंदर कवितेच्या ओळी ज्या आहे त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. मुलांनो बाकीची कविता जी आहे ती कविता आपण पुढच्या पिरियडला अभ्यासणार आहोत. पुढचा चॅप्टर आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. धन्यवाद.